दुसऱ्या बाजूला जांतराजा खाडी या दोन टीम मधील हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा त्या ठिकाणी रेडी आहे. एक वेगळा लुक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लड सुद्धा ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतात. आज पहिलाच सामना या दोन संघांमध्ये स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग ट्रॅकवरती सुद्धा बॅटर रेडी आहे. पहिलाच बॉल पुल करत असताना इनफिल्डवरून काय फटका सजवला आणि सरळ बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. कर्णकामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरवरती प्रॉपर पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिला या फलंदाजच्या बॅटमधून. चांगला फटका सजवला होता फलंदाज मदनने. आणि एक क्लास प्लेअर आहे मदन आणि त्याच्या बॅटमधून चौकार आपण पाहिलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. फिल्डर येतात मिड ऑनला. 38 सर्कलमध्ये कॅच कंप्लीट. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्या चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय आणि त्या चौकाराची परतफेड या बॉलवरती होताना पाहायला मिळते. गॉन. धन्यवाद डीजे चैतन्य. त्याच्या नावात सुद्धा चैतन्य आणि काम सुद्धा चैतन्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते. जवळत सामन्याच्या दिशेने दोन चेंडूंचा क्रिकेट ठिकाणी झाला आणि मागच्या दोन बॉलवरती जो ड्रामा घडलाय आदिश सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय मागच्या दोन बॉलवरती जे दृश्य आपण पाहिले, एकंदरीत खूप चांगली सुरुवात झाली होती हार्दिक. आणि त्या अनुषंगाने थोडासा तग लावून राहणं महत्वाची भूमिका होती. परंतु जास्तीत जास्त हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या चेंडूवर कमबॅकचं प्रत्युत्तर प्रदीपच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. मदन याला बाद व्हावं लागतंय. विनीत आणि तदनंतर पंकज अशी जोडी आहे मैदानाच्या दिशेने. विनीतकडे ते कॅलिबर आहे आणि एक पोटेन्शियल असणारा खेळाडू हर हुन्नरी आहे. परंतु आपल्याला हुन्नर याच मैदानावर दाखवायचंय. पुन्हा एकदा ती वेळ आहे, कारण की संघाचा परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये थोडासा हा बॅकफुटला होता. इकडे दोन्ही संघ आपण पाहत आहे, गोवा ग्रुप फणसपाडा, तर दुसरीकडे जांताराजा खार्डी इथून प्रयत्न करतायत की त्या प्रयत्नांमध्ये चांगल्या पद्धतीचा आपला माणच असेल, योग्य त्या पद्धतीची सुरुवात असेल. परंतु या सुरुवातीमध्येच पहिला धक्का मदनच्या रूपाने बसला. एक मोठा धक्का होता आणि त्यातनं सावरावं लागेल हार्दिक. नक्कीच इथून मदनची विकेट गेले. एक हुकमी एका सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय ज्याची प्रशंसा आपण केली याआधी. अर्थातच विनीतला आपण पाहतोय आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंगवरती आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला सरळ डिपॉझिट केलंय स्टँडमध्ये. षटकार, 6 धावा. गुड शॉट. फुल टॉस होता आणि फुल टॉस वर झाला फुल टोल वसूल. तो आहे 6 धावेंचा आणि 6च्या मदतीने 11 या अंकांवर हे धाव फलक. लाईन लेंथ खूप महत्वाची, परंतु हे आहे प्रत्युत्तर. अगोदरच्या चेंडूवर वर्चस्व होतं फलंदाजाचं, परंतु या चेंडूवर परिपूर्ण फिरवलं फलंदाजाला. डबल माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा मानस. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाची झालंय दांडी गुल. फलंदाज बाद. मागच्या ओव्हरमध्ये जे दृश्य आपण पाहिलं आदेश जर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर विकेट आली. षटकार सुद्धा विनीतच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि त्यानंतर त्याची सुद्धा विकेट गेली. म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये जे दोन लिडिंग बॅटर होते ते लिडिंग बॅटर आता मैदानामध्ये नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रदीपने खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, 11 धावा त्याच्या मदतीतून खर्च झाले या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु 2 विकेट सुद्धा त्याने मिळवले आणि अत्यंत महत्त्वाचे दोन्ही विकेट आपण पाहिले मागच्या ओव्हरमध्ये. ड्रीम बॉल होता. ज्या पद्धतीने प्रदीप याने व्हेरिएशन दाखवलं
हलकासा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला होता आणि तदनंतर हलकासं वळण घेतलं चेंडूने आणि विनीत डबल माइंडेड मध्ये होता की लिव्ह करू की खेळू त्या चेंडूला आणि त्याच डबल माइंडेड मध्ये अगदी सरळ चेंडू असताना लागला आणि प्राइजलेस विकेट आहे. कारण की विनीतकडे ते कॅलिबर होतं, डिस्ट्रॉयर म्हणून तो गणू शकला असता, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला आणि मैदानाच्या दिशेने गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही. आज संधी होती परंतु ती संधी हुकले. आता 2 गडी बाद 11 या अंकांवर स्कोर कार्ड जाणता राजा खार्डे हा संघ आपण पाहताय. 6:53 पहिला चेंडू मार्गस्थ झालाय. लक्षात असू द्या 20 मिनिटांमध्येच तुम्हाला तुमचे 4 षटकं हाताळायचे आहेत. प्रत्येक ओव्हरकडे का ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलीच जाईल. खूप चांगली लाईन यावेळेस आपण पाहताय. भाविक याला काहीतरी आज भाविक याने व्हेरिएशन करून दाखवले, कारण की कालच्या दिवसामध्ये थोडा वेगेवर स्पार होता, परंतु आज लाईन लेंथवर वर्क करण्याचा हा मानस म्हणजेच एक चांगल्या गेम प्लॅनने आणि एक चांगल्या माइंडसेटने उतरलाय गोवा ग्रुप फणसपडा संघ. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो माणूस त्यांनी दाखवला, जो धाडस त्यांनी मैदानामध्ये दाखवलाय, खऱ्या अर्थानं मागील 7 बॉलमध्ये त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिले या गोलंदाजांनी. पुढचा बॉल चांगला फिरवलाय, मागचे दोन्ही बॉल बरोबर टप्प्यावरून फिरवल्यात आणि या दोन्ही बॉलवरती फलंदाजांना थांबवून ठेवले. ज्या पद्धतीने टर्न प्राप्त होतो या विकेटवरती कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज भाविकचं या ओव्हरमध्ये. नक्कीच आणि कालचं अनालिसिस सुद्धा आपण पाहू शकाल, जिथे 74 ते 60 धावा या मात्र जवळजवळ 5 ते 4 सामन्यांमध्ये बनल्या होत्या आणि त्या 5ही सामन्यांमध्ये त्या धावा डिपेंड झाल्या होत्या. ओहो काय जबरदस्त लाईन, परिपूर्ण अगदी आपण पाहताय. फलंदाजाला केलं बीट, सुपर यष्टीरक्षणाचा मुवायजा, विकेटचं झालंय पतन. भाविकाने आज अतिशय सुरेख पद्धतीने गोलंदाजीच्या माध्यमातून ठेवलाय कंट्रोल, विकेटचं झालं पतन, फलंदाज बाद. पक्ष तिन्ही बॉलवरती वर्चस्व आणि अधिराज्य गाजवलंय गोलंदाज भाविकने. पहिले 2 बॉल जे होते ते बरोबर स्लॉटमधून फिरवले होते. हा बॉल गुडलेन स्पॉटवरून फिरवला आणि या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळाली. चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या मागे विकेट किपरच्या मदतीतून आपण पाहिलं. 3 बॉल्स क्रिकेट ठिकाणी झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होते. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी अचंबित केलं होतं आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी बॅटरला सरप्राईज करण्याचा प्रयत्न दाखवला होता गोलंदाज भाविकने. मागच्या 4 बॉलवरती धाव घेण्यामध्ये यश मिळालं नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय गोलंदाजी होत आहे जबरदस्त. जो नॅचरल अँगल आहे डावकऱ्याचा गोलंदाजाचा तो थोडासा कुठेतरी स्पंजेस मध्ये टाकतोय फलंदाजांना. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेतो आणि वळण घेतलेल्या चेंडूला कुठेतरी फलंदाज थोडेसे निष्फळ ठरलेत. यावेळेस थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा तसंच म्हणावं लागेल. हलकासा टो एजला चेंडू लागला, मिड ऑन क्षेत्रातनं ट्रॅव्हल झाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल, एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने 12 रन्स ऑन अ कार्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना जाणता राजा खार्डी हा संघ. गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. एक चांगला अँगल मिळतोय गोलंदाज भाविकला आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा सध्या मैदानात छतमध्ये घेताना पाहायला मिळतोय. मागच्या 5 बॉलवरती त्याने मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि दुसऱ्या बाजूला 2 विकेट जे गमावलेत, 3 विकेट जे गमावलेत. एकंदरीत आपण पाहतोय मागील 11 बॉलमध्ये त्याचा दबाव स्पष्टपणे जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्कवरती भाविक सध्या या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हरती विकेटने जाण्याचा निर्णय घेतोय. समोर लेफ्टी बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट एक स्ट्रॅटर्जी कदाचित या बॉलवरती जरूर असणार आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आता हे कॉम्बिनेशन एक पार्टनरशिप बिल्ड करेल का, कारण टीमकडून तीच अपेक्षा सध्या डगआउटमधून पाहायला मिळते. या बॉलवरती इथून विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग ऑफमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. डीपमध्ये फिल्डर आहे, चेंडूला फील्ड करेल, एकच धाव या बॉलवरती मिळेल. या षटकाचा जर विचार केला तर फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात भाविकने आणि महत्त्वाचं एक विकेट मिळवला. एक इकॉनॉमिकल स्पेल सध्या मैदानामध्ये हाताळलाय गोलंदाज भाविकने आणि काहीतरी चमक ही करून दाखवावीच लागेल ना इथून हार्दिक, कारण की दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये तेवढा परफॉर्मन्स दाखवू शकले नाही. इथून पहिल्या विजयाची अपेक्षा आहे आणि हा संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा संघ मालकाला सुद्धा एक होप्स असते की आपला संघ चांगला परफॉर्मन्स करेल, आपल्या संघाकरिता चांगलं बेनिफिट मिळवून देईल आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत गोवा ग्रुप फणसपाडा या संघाची गोलंदाजी आहे ना ती धारदार राहिली. धारदार याकरिता कारण की मदतकडे ती 6 एबिलिटी होती, कारण की मागील पर्वामध्ये 6 सीडिंग मशीन
हा मात्र पुरस्कार मिळवला होता. तर विनीतने एक इंडिया अगदी आपण पाहताय ज्याच्याकडे कॅलिबर होतं, कधी तो ट्रॅक चेंज करू शकला असता, त्याला सुद्धा बाद केलं. आणि तदनंतर आपण पाहता या मॅच मध्ये परिपूर्ण या 2 षटकांमध्ये आहे ना पॉवर प्ले परिपूर्ण नाबे केलंय गोवा ग्रुप फणसपाडा या संघाने. 13 या अंकांवर आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहताय 3 गडी बाद. सुपर पद्धतीची स्टार्ट आहे गोवा ग्रुप फणसपाडा या संघाची. नक्कीच एक चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळत असताना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय कॅप्टनने घेतलाय तो निर्णय या ठिकाणी सार्थ करून दाखवलाय टीमने. आणि या मागच्या दोन्ही ओव्हरमध्ये जो विश्वास गोलंदाजांवरती दाखवलाय, खरं त्यांना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रदीपला त्याच्या विरोधामध्ये 11 धावा जरूर आल्या, परंतु त्यामध्ये 2 विकेट सुद्धा आल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं भाविकला फिरकीचा जादूगर आणि त्याने सुद्धा 1 विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिला. या बॉलवरती बॅट चेंज आणि त्या ठिकाणी टेकन करत असताना कुठली चुकी झालेली नाहीये आणि या बॉलवरती सुद्धा विकेट मिळताना पाहायला मध्ये अजून एक धक्का या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. वैतरणा ग्रामीण 4 गडी बाद. 13 या अंकांवर स्थितीत पूर्ण डाळमळीत झालंय जाणता राजा खार्डी या संघाची. जिथे पार्टनरशिपची आवश्यकता आहे तिथे विकेटचं पतन झालंय. आणि अगदी आपण पाहायचं झालं तर खूप चांगली गोलंदाजी होत आहे. प्रदीप याने पहिलं स्पेल हाताळलं, 2 महत्वाचे विकेट मिळवले. भाविक याने खूप जबरदस्त पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, त्याच्या फिरकीमध्ये अगदी फलंदाजाला फसवलं. आणि या षटकाची सुरुवात सुद्धा जयदासने विकेटने केलंय. अतिशय सुरेख पद्धतीची सुरुवात आहे गोवा ग्रुप फणसपाडा या संघाची. स्कोर कार्ड 13 या अंकांवर 4 गडी बाद. या षटकाची सुरुवात विकेटने झाली. ज्या पद्धतीने सुरुवात आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंगवरती दाखल झाले. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. मिडल ऑफ द बॅटने जे कनेक्शन हवं होतं बॅटरला ते कनेक्शन या बॉलवरती नाहीये. एकदम मिळेल या बॉलवरती 2 चेंडूंचा केला ठिकाणी झाला आणि टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मध्ये 14. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर मदनची विकेट गेल्यानंतर जो धक्का लागला त्या धक्क्यातून सावरता आला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच जाणता राजा खाडी या टीमला. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी आपण पाहतोय हवेमध्ये आहे आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार थँक्यू. 6 धावा येतात आणि 6च्या साह्याने 20 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. थोडीशी लाईन पुढ्यात होते आणि पुढ्यात असलेल्या चेंडूला योग्य त्या पद्धतीने पिक केलं आणि अगदी हवेमध्ये खेळत असताना वाईडिश मिड विकेटला क्लिअर केलं. 6च्या मदतीने 20 या अंकांवर हे स्कोर कार्ड. महत्वाचा फटका आलाय दिलीपच्या बॅटमधनं. स्कोर ऑफ द विकेट चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु ते बनतील दर्शक. चेंडू घरंगळत अगदी जमिनीला गुदगुल्या करत कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. VGPL चौकार 4. शिवरायांच्या नावाने आज जाणता राजा टीम आहे खार्डीची. थँक्यू. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने 24 या अंकांवर धावफलक. 24 आकडा आहे. आज 24 एप्रिल या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज द ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि तोच हा आकडा अगदी आपण पाहत आहे. 24 एप्रिल 1973 रोजी अगदी या महामानवाचा जन्म झाला. कोणाला ठाऊक होतं की 14 वर्षाचा लहानगा पाकिस्तान सारख्या वेगवान संघादरम्यान त्याने मात्र डेब्यू केला. पहिल्याच मॅच मध्ये डकवर बाद झाल्यानंतर शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास आतापर्यंतचा अप्रतिम राहिला. आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये 100 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज या जगभरामध्ये आपण पाहत आहे. हॅपी बर्थडे टू यू मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. 24 या अंकांवर आणि तिथून एक सिंगल व्हाईटच्या रूपाने आली. 25 या अंकांवर धावफलक आणि नेक्स्ट बॉल डॉट बॉल येतोय. हार्दिक, जी सुरुवात म्हणायची झाली ना ती सुरुवात थोडीशी कुठेतरी आपण पाहत आहे कमी प्रमाणात, कारण की धावा बनल्या नाहीयेत, विकेट गेल्यात, थोडासा असमंजस मध्ये आहे जाणता राजा खार्डी या संघ. हो नक्कीच. ज्या पद्धतीने सुरुवात या ठिकाणी हवी होती बॅटिंग या टीमला, अर्थातच जाणता राजा खाडी या टीमला ती सुरुवात या ठिकाणी झाली नाही. आणि फ्रंट लाईन जे बॅटर होते ते फ्रंट लाईन बॅटर आपला त्या ठिकाणी
परफॉर्मन्स दाखवू शकले नाही आहेत. त्यामुळे मागच्या 3 ओव्हरमध्ये रन्स ज्या हव्या होत्या त्या रन्स आल्या नाही आहेत. टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 25च्या घरामध्ये 3 ओव्हरचा केला ठिकाणी समाप्त झाला आणि मागच्या 3 षटकांचा जर विचार केला तर मागच्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर करण्यात आला. पहिल्या षटक हाताळलं प्रदीपने, त्यामध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये भाविकने अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्या ठिकाणी दाखवली, त्यामध्ये 2 धावा खर्च करत एक महत्त्वाचं विकेट मिळवला आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा येताना आपण पाहिल्या गोलंदाज जयदासच्या विरोधामध्ये आणि पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणले भाविकला. म्हणजे या ओव्हरमध्ये अपेक्षा भरपूर असणार आहेत भाविककडून. नक्कीच आज काहीतरी वेगळं पण दाखवलंय गोवा ग्रुप या संघाने. म्हणूनच आपण सातत्याने म्हणतो ना की तुम्हाला जर खेळाच्या माध्यमातून विशेष गुण दाखवायचे असेल तर काहीतरी वेगळं पण संघामध्ये स्वतःमध्ये आणावंच लागेल. जर गेम प्लॅन तुमचा सक्सेसफुल होत नसेल तर नेक्स्ट गेम प्लॅन तुम्ही सक्सेसफुल करून दाखवा. त्याकरिता तुमचं प्रॉपरली गेम प्लॅन प्रॉपरली एक्झिक्युशन होणं ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. यावेळेस तिन्ही षटकं जे आपण बघितले हार्दिक वेगवेगळ्या गोलंदाजांनी टाकले आणि हार्दिक याला ठाऊक आहे की इथून मात्र भाविकने खूप चांगल्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी केली आणि त्याला कंटिन्युअसली अगदी आपण पाहता ही गोलंदाजी देत असताना या चौथ्या षटकाची सुरुवात अगदी डॉट बॉलने झाले. 25 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात तलावपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर मनोहरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात फणसपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व. या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आपण मुख्य मंचावरती आदरपूर्वक स्थानपन्न व्हायचं. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं. जी चर्चा आपण भाविकची करत होतो मागच्या 2 बॉलवरती काय गोलंदाजी केली आणि बरोबर टप्प्यावरून चेंडू फिरवल्यात मागच्या दोन्ही बॉलवरती. म्हणूनच आज हार्दिकने काहीतरी वेगळं पण दाखवलंय. वेगळं पण हेच आहे की व्हॅरिएशनवर आज जास्तीत जास्त भर दिलाय. चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर अगदी त्यांनी गोलंदाजी हाताळले. पंचांकडे अपील तर झालंय त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. पंच आपल्या मताशी ठाम आहेत कारण की क्रीज सोडली नव्हती फलंदाजाने आणि त्या अगोदरच आपण पाहता यष्ट्यांना चेंडू लावला. सो डॉट बॉलची सांगता स्कोर कार्ड 25 या अंकांवर स्थिर आहे. आदरणीय रमेशजी पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय आणि त्याचबरोबर रमाकांतजी पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी स्थानपन्न व्हायचंय. अजून एक चांगला चेंडू फिरवला आणि या बॉलवरती निश्चितच विकेट मिळताना पाहायला मिळेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता कारण जागेवरून खेळ असताना या ठिकाणी डिफिकल्ट झाला होता भाविकचे चेंडू खेळणं, परंतु या बॉलवरती यश मिळालेलं नाहीये फलंदाजाला आणि इथून विकेट जाताना पाहायला मिळते. अजून एक विकेट भाविकच्या कदामध्ये गॉन. कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे यशवंतच्या माध्यमातून सुंदर अशा गीतांचा मुजायरा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट गेले. काय गोलंदाजी या संध्याकाळच्या सत्रामध्ये. भाविकची गोलंदाजी आतापर्यंत ढूंढो ढूंढो रे साजना त्या पद्धतीची राहिलंय. अप्रतिम. 25 या अंकांवर स्कोर कार्ड 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. शफल झाले ऑप्स्टमच्या बाहेर परंतु काहीच घटित होत नाही या जाणता राजा खार्डी या संघाकडे. आणखी एक विकेटचं झालंय पतन. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. ये रे माझ्या मागल्या तंबूच्या दिशेने. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव भाविकने खर्च केली नाही. काय गोलंदाजी राहिलंय. जसं स्वप्न पहावं आणि ते स्वप्न जसं सत्यामध्ये साकारावं त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. लगातार 5 चेंडू डॉट आणि इज ऑन विकेट हॅट्रिक नाव मिस्टर भाविक. सुपर गोलंदाजी. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय परफॉर्मन्स दिला या गोलंदाजाने मागील 5 बॉलमध्ये 2 ओव्हर हाताळण्याचा स्पेल आपण पाहतोय. जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ठेवली गेली. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव रूपामध्ये त्यांना पाहायला मिळतोय. हॅट्रिक जर हुकलंय परंतु या ठिकाणी जो परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलाय गोलंदाज भाविकने या षटकाचा जर विचार केला तर एकही धाव खर्च केलेली नाहीये. म्हणजे अर्थातच विकेट मेडन ओव्हर भाविकच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी एक मानाच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय भाविक वैतीला. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग यार मिस्टर भाविक. काय जबरदस्त गोलंदाजी.
2 विकेट सुद्धा मिळवल्या आणि दोन्ही स्पेलमध्ये कौतुक करावं लागेल. जिथे दुसरं स्पेल हाताळलं होतं त्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा दिल्या होत्या, एक महत्वाची विकेट. आणि या स्पेलमध्ये एकही धावून खर्च न करता मेडनवर हाताळली. नुसती मेडन नाही तर लागोपाठ 2 विकेट आल्यात. अप्रतिम. जी 4 षटकं हाताळलेत ते ॲक्युरेट 20 मिनिटांमध्येच हाताळलेत. म्हणजेच खूप चांगल्या स्थितीमध्ये अगदी या फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहताय 6 वाजून 53 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता आणि ॲक्युरेट 6 वाजून 13 मिनिटं झालेत. म्हणजेच 20 मिनिटं अगदी 4 षटकांकरिता लावलेत आणि ॲक्युरेट टाईमनुसार झाले. वेळ सुद्धा खूप महत्वाचा आहे, कारण की ज्या मोमेंटमने आता चाललं तो मोमेंटम ब्रेक होऊन द्यायचा नसतो आणि त्याच मोमेंटमने जर तुम्ही गेले तर आतापर्यंत एक योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. अप्रतिम. भाविक याने अगदी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली ना ती वाखडण्याजोग आहे, कारण की मेडनवर हाताळले, 2 षटकं हाताळली त्याने, फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि 3 महत्वाची विकेट. नक्कीच जी गोलंदाजी मैदानामध्ये भाविकने केले बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी त्याने केली. समोरच्या फलंदाजाचा वीक झोन काय ते चांगलंच रीड केलं, फलंदाजाला फॉलो करत जी गोलंदाजी त्याने मैदानामध्ये केले अप्रतिम. प्रशंसादायक गोलंदाजी आपण पाहिले भाविकची. स्लो ओव्हरला सुरुवात झाली. पहिला बॉल स्लो ओव्हरचा पहिल्याच बॉलवरती पूल करण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी आपण पाहतोय डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी करत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय घडलं, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्याच बॉलवरती एक खूप मोठी चुकी या ठिकाणी केली गोलंदाज आपण पाहू शकतायत सुशांतने. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु या बॉलवरती एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अर्थातच पुढचा बॉल असेल फ्री हिट. अखेरकार नशीब थोडंसं धावून आलंय हार्दिक, असंच म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत काही जात नव्हतं. गोवा ग्रुप पनसपाडा संघाने आतापर्यंत पकड निर्माण केली होती. हा चेंडू थोडासा ओव्हर स्टेपिंगचा नो आला आणि ज्यावर काहीतरी धावा आल्यात, म्हणजे 27 या अंकांवर स्कोर कार्ड आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्रीडचा बॉल आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क होती सुशांत. फ्रीडच्या बॉलवरती इथून मोठा फटका खेळता आलेला नाहीये. फलंदाज आपण पाहू शकतायत मोहितला मोठा फटका खेळता आलेला नाहीये मागच्या बॉलवरती. एकदम मिळताना पाहायला मिळते या बॉलवरती आणि एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहू शकतायत. एकंदरीत 28 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 28 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. डगआउटमधून अपेक्षा भरपूर आहेत या 2 फलंदाजांवरती. एका बाजूला मोहित आणि विश्वासला आपण पाहतोय. विश्वासला एक चांगली इनिंग करावी लागणार आहे, कारण एक लिडिंग बॅटर अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला सुशांत आहे, एक युवा गोलंदाज, त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला. या स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ठेवली गेली. ती जबाबदारी इथून सार्थ करावी लागणार आहे, पार पाडावी लागणार आहे या गोलंदाजाला. भरपूर वेग या बॉलवरती होता, परंतु खऱ्या अर्थानं जे नियंत्रण हवं होतं ते नियंत्रण या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे या एक्स्ट्रा रन या बॉलवरती खर्च होताना पाहायला मिळेल. अवंतर चेंडूचा इशारा पंच आपल्याला पाहायला मिळतात. राकेश राऊत सर या ठिकाणी दर्शवत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचलंय फलकावरती 29. या षटकाचा जर विचार केला तर सुशांतवरती थोडासा दबाव दिसतोय आदेश सर. थोडीशी जी गोलंदाजी झाली होती ना ती योग्य त्या पद्धतीने, आता थोडीशी जी पकड निर्माण केली होती ती सैल करण्याचा प्रयत्न करतील की काय सुशांत, कारण की आतापर्यंत थोडासा ओव्हर स्टेपिंग, तदनंतर वाईट असं या स्पेलमध्ये अनालायसिस आहे आणि ते अनालायसिस आता मात्र परिपूर्ण बाधित होत आहे. स्ट्रोक तर चांगला होता, परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. स्क्वेअर लेग मध्ये अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षक होते तटस्थ, त्याच्या हातकंडामध्ये आहे हा सोप्पा झेल. विकेटचं झाले पतन, फलंदाज बाद. थँक्यू. स्कोर कार्ड 29 रन्स ऑन अ कार्ड. विकेटवर विकेट जातात, धावा ऑलरेडी लागत नाहीयेत आणि त्यामध्ये आपण पाहताय पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आधीपासूनच होत नाहीये आणि आणखी विकेटचं जात असताना पतन आपण पाहताय. 29 या अंकांवर स्कोर कार्ड. आणखी गोड व्यक्तिमत्व आदरणीय भरतजी वैते, डोळी गावचे एक अनमोल रत्न, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 100 बॉटल सॉफ्ट ड्रिंकची व्यवस्था आणि 5 बॉक्स पाण्याची व्यवस्था बिस्लरी हे त्यांच्या माध्यमातून दिली गेले. थँक्यू सो मच भरतजी वैद्य साहेब, आपलं लाख लाख धन्यवाद. अकुटप्याची लेंथ होती, पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न आणि हे साहजिक होणार आहे, कारण की सुरुवातीच्या फलंदाजांना थोडंसं थांबणं खूप महत्वाची भूमिका होती. ते थांबले नाहीत. मिडल ऑर्डर मध्ये अगदी आपण पाहताय परिपूर्ण नामुष्की उडावली आणि या स्थितीमध्ये अगदी आपण पाहताय हे स्ट्रोक येणं साहजिक आहे, परंतु जे टेल एंडर आहेत ना ते मैदानाच्या दिशेने आता आहेत. म्हणूनच ज्या धावसंख्या जेवढ्या व्हायला पाहिजे होत्या ना हार्दिक तेवढ्या नाही आहेत. स्कोर कार्ड आतापर्यंत 30 अंकांवर.
जरूर जो मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डरची जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाही आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत विकेट मिळताना पाहायला मिळते. अजून एक विकेट या बॉलवरती या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मागच्या 5 षटकांचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने प्रत्येक षटकामध्ये विकेट पडताना आपण पाहिलं, त्यामुळे त्या विकेटचं प्रेशर स्पष्टपणे जाणवलंय फलंदाजांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 चेंडूंवरती काय चित्र असणार आहे याकडे लक्ष वेधत असेल. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे. सागरचा जर विचार केला तर एक चांगला कलाकार आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये कलाकारी करताना या विकेटवरती दाखवावी लागणार आहे. कारण येणाऱ्या 2 बॉलमध्ये टीमला तुम्हाला प्रफुल्लित करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या 2 बॉलवरती तुमची कलाकारी खूप महत्त्वाची असणार आहे. एक चांगले कलाकार आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट वॉज डेंजरस आणि या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. सागरला आल्या पावली तंबूच्या आसनाला परतावा लागणार आहे. जवळजवळ हा 9वा धक्का आहे, म्हणजे शेवटचा अंतिम चेंडू सुद्धा शिल्लक असेल आणि शेवटची अंतिम जोडी सुद्धा मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. अपरिपूर्ण जी स्थिती आहे ना ती नाजूक आणि नाजूक वर्ण आता गंभीर झाले. सागर आले अगदी धावचीच्या रूपाने, ते सुद्धा बाद होऊन तंबूच्या दिशेने गेलेत. प्रत्येक फलंदाजाने निराश केलंय. जाणता राजा खार्डी या संघ, नावं तर मोठी मोठी होती. मदन सुरुवात चांगली केली होती, विनीत 6 धाब्यांवर बाद झाला आणि तदनंतर बाकीचा फलंदाज अगदी आपण पाहत आहे प्रयत्न तर केले. एकीकडे दिलीप याचे प्रयत्न चांगले होते, वैयक्तिक 12 धाब्यांवर तो बाद झाला, परंतु आता ती स्थिती नाहीये की या सामन्यामध्ये तेवढ्या धाबा लागल्या जातील. क्षेत्ररक्षक आहे भाविक, त्या दिशेने आपण पाहताय लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. तो एकच धाव आणि रनआउटच्या स्वरूपाने म्हणजे ऑल विकेट्स डाऊन. ऑल आउट होत असताना जाणता राजा खार्डी हा संघ परिपूर्ण ही नामुष्की उडावले आणि स्कोर कार्ड 31 या अंकांवर आहे, म्हणजेच विजयी होण्याकरिता 32 धावेंचं लक्ष हे अगदी समोर असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा बाडा आणि राम 11 कसराळी या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. टॉस केला जाईल. हॅलो चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा बाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करणार आहे. आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत राम 11 कसराली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचे. हॅलो चेक चेक चेक. हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय पंकज दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. विकी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. विकी दादा त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय पर्व तिसरे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ऑल दी बेस्ट बोथ कॅप्टन्स. एका बाजूला कृतिका एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला राम 11 कसराली. राम 11 कसराली टीमचा कॉल असेल टेल असा कॉल आणि हेड आलाय. मांडवरून विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचं. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलायत, आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिला. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या सत्रामध्ये फिल्डिंग यासाठी की आता कालचा दिवस थोडा वारा होता पण आज थंड आहे. जर फिल्डिंगमध्ये आता पहिला त्यांना बॅटिंगचा चान्स देऊ आणि पिच कसं रिॲक्ट करतं त्यावर आम्ही रिॲक्शन देऊ. मोठ्या स्टेजला तुम्ही खेळतायत तर प्लेइंग 11 मधून असे कोणते खेळाडू असणार आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्वांकडून आहेत
पण मेन म्हणजे आमचा आयकॉन आम्हीकडून जास्त आहे. आणि या स्पर्धेविषयी आपलं मत कसं व्यक्त कराल? ही स्पर्धा आता मोस्टली पूर्ण वैतरसाठी फर्स्ट टाइम असं आहे की नाईट टुर्नामेंट झाल्यात आणि माझ्या मते ते सर्वांनी नेक्स्ट टाइम आम्हाला सपोर्ट केला पाहिजे तर आपण ह्याला अजून एक लेवलला वर नेऊ शकतो. टॉस सडकीने जिंकला कृतिका एंटरप्राइजेस या टीमने आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. एकतीस धावा झाल्यात. 32 धाव्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि 32 धाव्यांचा पाठलाग करण्याकरिता हितेश आणि तदनंतर मेघनाथ अशी सलामीवीर जोड आहे. तर विनीत गोलंदाजी मार्कवर या पहिल्या स्पेलमध्ये सॉफ्ट हँड खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक हितेशच्या बॅटमधनं पहिली धाव अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी घेतली गेले हलक्याच्या हाताने. पुश करो आणि खुश रहो त्या पद्धतीने एक धाव बी स्कोर कार्डवर वैयक्तिक आणि सांघिक खातं यावेळेस ओपन केलं जात आहे. आमच्या समवेत अगदी आपण पाहता तुकाराम मांगेला सर पुन्हा एकदा जॉईन झालेत. कालचा दिवस खूप महत्वाचा होता तुकाराम सर आणि आजच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहताय थोडीशी लो स्कोरिंगने अगदी सुरुवात झालाय. कालच्या दिवसामध्ये पहिल्या 4 ते 5 सामन्यामध्ये आपण मोठी धावसंख्या पाहिली जिथे धावसंख्या डिपेंड सुद्धा होत होती आणि या सामन्यामध्ये अगदी पाहताय आपण थोडीशी जी फलंदाजी राहिली ना जांताराजा खार्डी संघाची ती खराब राहिली. नक्कीच धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात VGPL मध्ये सहर्ष स्वागत. आदिजी पाटील आमच्या जोडीला याच्या अगोदर आपण हार्दिक किणी यांचा आवाज ऐकत होता. लो स्कोरिंग गेम आहे. टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा हो सकता है. विकेट आले तर बॅटल बड़ा मोठा होऊ शकतं. अप संधी होती इथे थोडा लेट रिॲक्ट केलं. इथे काय होतं माहिती का ज्यावेळेला अशा संधी आहेत ना हे हाफ चान्सेस आहेत. हे हाफ चान्सेस तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. या अपॉर्च्युनिटी आहेत ते तुम्हाला ग्रॅब्स करायचे आहेत. ज्यावेळेला चेंडू मिड विकेटला गेला ना हा वन हँड पिकअप आणि वन हँड थ्रो होता. जर तशी संधी साधली असती कारण एकच गोष्ट आहे एकच ऑप्शन आहे या मॅचमध्ये येण्यासाठी तो आहे फक्त विकेटचा. आणि विकेट फॅक्टर खूप महत्वाचं भूमिका या मॅच मध्ये असणार आहे. परंतु समोरच्या संघाची मानसिकता आज खूप वेगळ्या पद्धतीने अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. ज्या वेळेस डबल माइंडेड हा स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हलकीशी स्निक बॅटची फ्लाय स्लिप कडे पकडले गेले. गुड कॅच. शॉट थर्ड मॅनला विकेटचं झालंय पतन. हितेश बॅक टू दी डग आउट. थँक्यू. मी काय म्हटलं होतं विकेट फॅक्टर महत्वाचं बघा. विनीतकडे ती क्षमता आहे. रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल. हाय एम ॲक्शन आहे. उंचपुरा गोलंदाज आहे विनीत. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑकवर्ड पोझिशन. नाही तुम्ही स्कूप केला नाही तुम्ही फ्लिक केला. थोडासा ऑकवर्ड पोझिशन मध्ये आलं आणि शॉट दरम्यान रिझर मध्ये एक चांगला जेल टिपलाय. विनीत आहे. जर विकेट आलं तर ते गणित जुळवायचं आहे ना ते विजयाचं गणित ते जुळूच शकतील तितकी क्षमता त्याच्याकडे आहे. आणि न जाणू असंही व्हावं. काल धावांचा पाऊस पडलाय. आज तुझा दुष्काळ देखील येऊ शकतो. थोडा धावा कमी येऊ शकतात आजच्या दिवसामध्ये. विनीत पुन्हा एकदा लागला. टॉप एट लागला. चेंडू बराच वेळा वेता क्षेत्ररक्षक आहेत पाठला करतात. नाही जिंकू शकणार. चेंडू गेला सरला बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार. थँक्यू. एक सूचना असेल प्रत्येक संघाला पाण्याचे जार या ठिकाणी आहेत. सो प्रत्येकाने आपापल्या डगआउट मध्ये ते पाण्याचे जार घेऊन जायचे आहेत. ही सूचना आयोजकांच्या करणं. धन्यवाद. कॉन्फिडन्स नव्हता या स्ट्रोकवर तुकाराम सर परंतु धावा कन्व्हिन्सिंगली जॉईन झाल्या. स्कोर कार्डवर 6 अंकांवर एक गडी बाद. पुन्हा एकदा विनीत गोलंदाजी मार्कवर. खूप चांगला फटका. लॉफ्ट केले या चेंडूला. पॉइंट दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतील परंतु चेंडू मात्र जिंकतोय रेस. मिळतील धावा 4. VGPL चौकार पूर्ण. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिले 4 चेंडू चांगले हाताले होते. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा टो वरती आले.
अप्परकट केला आणि पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं सरळ डीप पॉईंट मध्ये चौकार. एक चांगला उल्लेख तुम्ही केला, याच्या अगोदरचाही चौकार आला होता पण तो कॉन्फिडंट नव्हता, बॅटच्या 8 ला लागला होता. हा मिडल ऑफ द बॅट लागलाय, थोडासा स्लाइस केला होता या चेंडूला. आणि बघा कंपॅरिझन बघा, आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. जानता राजा खार्डी संघ होता 2 गडी बाद 11 आणि पाठलाग करताना जर आपण बघितलं तर गोवा ग्रुप फणसवाडा आहे 1 गडी बाद 10. 1 विकेटचा फरक आहे. स्कोअर बघितला तर जवळपास समान आहे, पण जी कलाटणी भाविकने त्या तिसऱ्या आणि 5व्या षटकात आली ना, चौथ्यात कदाचित तशी गोलंदाजी आली तर मॅच मधला रोमांस किंवा कमबॅक करायचे ज्या टीमला ते होऊ शकतं. नक्कीच हा कमबॅक होईल की नाही हे पाहणं योग्य असेल. ऑन साईडला मेघनाच्या बॅटमधनं शॉर्ट आर्म पुलचा फटका. खराब गोलंदाजी असेल आणि खराब गोलंदाजीवर योग्य तो स्ट्रोक, योग्य ती दिशा, 6 धावा, षटकार. बघा रिप्ले बघा, आपण पाहू शकता हाफ ट्रॅकर होता, आखो टप्प्याचा चेंडू होता, बिलकुल आपने सही कहा. ये गेंद छोटी नहीं थी, सोच भी छोटी थी. छोटी सोच पैर की मोच आपको आगे बढ़ने नहीं देती. तसं आहे, थोडासा विचार कमी केला होता. आखो टप्प्याची गोलंदाजी आणि त्याच्यावरती मेघनाथ यांनी ठोकलाय हा फटका. आता ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, आता दबाव जाणवतो त्याच्या वेळेला विदिन द स्टंप गेले. आखो टप्प्याचा चेंडू हाताला गेला, त्याच्यावरती मोठा प्रहार केला होता मेघनाथनं आणि हा चेंडू हाताळताना गोलंदाजाला पाहिलं थोडंसं दूर अवे फ्रॉम द बॉडी, पण जास्तच बाहेर गेलाय. व्हाईट बॉलनं धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 1 गडी बाद 17. हा इफेक्ट होता मागच्या चेंडूवर जो षटकार आला ना त्याचा इफेक्ट. थोडासा शरीरापासून दूर फेकण्याचा मानस आणि तदनंतर आपण पाहत आहे आउटसाइड ऑफ ही लाईन आणि वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 17 या अंकांवर धावफलक आहे, 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहता. आता लक्ष फार मोठं नाहीये, कारण की आपण पाहू शकाल 23 चेंडू इथून आहेत आणि जवळजवळ 15 धाब्यांची आवश्यकता, म्हणजेच धावेपेक्षा अगदी आता आपण पाहताय चेंडू जास्त आहेत. हलक्याशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक होता. तत्पूर्वी आपण पाहताय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जातं. 1 धाव रोखू शकत नाही. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आहे 18 या अंकांवर. 18 धावा धावफलक मेघनाथ खेळतात 8 वरती, प्रदीप खेळतात 8 वरती. 2 चेंडूवरती ते 2 चौकार आपण पाहिले होते. कदाचित तो पहिल्या 4 चेंडूचा खेळ झाला होता त्यावेळेला दबाव येऊ शकले असता तो फलंदाजावरती, त्या दबावाला झुगारून देण्याचं काम मागच्या त्या 2 चौकारानं प्रदीप यांच्या केले गेलेले आहेत. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फुलर लेन होता, अक्रॉस द लाईन गेला होता. फुलर लेन हा चेंडू स्वतःला यॉक करून घेतला या चेंडूवरती आणि या लेंथवरती जर गोलंदाजी केली तर मात्र जो टॉस्टअप होता बघा, फुलर लेन डिलिव्हरी होती. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडूने जास्त काही बिघड नाही, विकेटने फरक पडेल, पण अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धाब्यांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 21. थोडंसं अक्रॉस लाईन उचलण्याचा प्रयत्न बीट झालाय आणि तदनंतर यष्टीरक्षक सुद्धा थोडीशी गफलत करत असताना अगदी पाहायला मिळतोय. बायच्या रूपाने मात्र एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा मिळेल आणि एकेरीच्या मदतीने 19 या अंकांवर हे धावफलक 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहा आता धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि त्यामध्ये आपण हे थोडा एक्स्ट्राच्या रूपाने उधळणपट्टी करतायत, म्हणजे थोडासा बॉडी लँग्वेज आता झुकताना पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला चालले. आई लागला टॉप एज लागला. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय जाईल. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट येणं गरजेचं आहे. विकेट आलाय. एक 2 ऐकून येऊया. VJPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आज दुसरा दिवस आहे, पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. कशा पद्धतीने बाजायला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळाचा बॅट थोडी हातामध्ये फिरली, जी ग्रीप वरती पकड थोडीशी सैल पडली आणि बिहाइंड द विकेट यशच्या पाठीमागे एक चांगला झेल टिपलाय. डीबीएनच्या माध्यमातून ही सर्व दृश्य आपण पाहताय, दोन्ही अँगलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. असं झेल टिपणं थोडंसं कठीण असतं. ज्यावेळेला वर चेंडू जातो, यष्टीरक्षक एका जागेवरती उभं राहतो, शेवटपर्यंत चेंडूला पाहणं, न्याहाळणं, टेपणं थोडंसं कठीण असतं, पण चांगलं यष्टीरक्षण झालंय. दुसरा गडी बाद, 2 गडी बाद, 19 धावा. आणि जेव्हा आपण अंडर फ्लड लाईट खेळताना तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्वाचं आहे, कारण की कॅच खूप महत्वाची भूमिका आहे. प्रत्येक कॅच जिथून अगदी गोलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा वाढला जातो, सांघिक कामगिरी सुद्धा तुमची योग्य ठरवू शकते. परंतु इथे धावा जास्त नाहीत, परंतु प्रयत्न होतोय. विकेट आले 19 अंकांवर 2 गडी बाद. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. पावलांमध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय हा हलकासा बिघाड होत असताना चुक्या घटित झाल्या फर्स्ट इनिंग मध्ये, कारण की संघामध्ये चांगले पोटेन्शियल असणारे खेळाडू होते, परंतु ते पोटेन्शियल सिद्ध होऊ शकलं नाही. आणि आतापर्यंत आपण पाहताय की हलकासा मागे आहे, कारण की जवळजवळ ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल ना आतापर्यंत 90% या सामन्यामध्ये गोवा ग्रुप फणसपाडा संघ पुढे आहे. चांगलं विश्लेषण तुम्ही केलं. एक तर पहिला
डायरेक्ट हिट जरूर झाला, डायरेक्ट हिट झालाय. पंच पाहताच सांगतात की चला जाऊया आपण टेक्नॉलॉजी मदत घेऊया. तिसऱ्या पंचांना रिफर केले, पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स आउट और नॉट आउटचा निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. आणि एक गोष्ट आधीच आपण कालच्या दिवसापासून नोटीस केली की इथे 50च्या खालची धावसंख्या ही डिफेंडेबल नाही आहे. त्याचा पाठलाग केलाय प्रत्येक वेळेला. जी धावसंख्या 60चा पार केला ना आकडा, ती आकडा पार करायची आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये काय झालंय, भरपूर काही चर्चा झालेत, कित्येकांना झोप लागले, कित्येकांना झोप नाही लागलेत. पण प्रत्येक टीम आता विचार करून मैदानावरती आलाय. हा नक्कीच. आणि ती मस्ट विन टोटल सुद्धा आहे तुकाराम सर. कारण की जर तुम्ही तेवढी धावसंख्या लावताय तर तेवढा एक कॉन्फिडन्स असतो गोलंदाजाकडे, एक बॅकअप असतो की तेवढी धावसंख्या आहे जेणेकरून मात्र तुम्ही त्या पद्धतीने गेम प्लॅनने उतरू शकता. परंतु त्या ठिकाणी अगदी लिटरली आपण थोडेसे मागे आलात, जर धावसंख्या तेवढ्या पोषकतेने आपण लावत नाही स्कोर कार्डवर, तर तेच गोलंदाजाच्या माध्यमातून थोडासा कॉन्फिडन्स लेवल आहे ना, तो थोडासा खाली जाताना सुद्धा पाहायला मिळतोय. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, आता रिप्लेवरती बघूया आपण काय घडलं होतं ज्यावेळेला डायरेक्ट हिट झालाय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. यष्टीरक्षकाच्या हातामधनं चेंडू ज्यावेळेला डायरेक्ट हिट झालाय त्यावेळेला फलंदाज त्या क्रीज मध्ये आहे नाही, पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. कारण बॅट नाही, ओयूटी आउट. आउटचा इशारा तिथे पंचांगने दिलाय. आणि हे सर्व डीबीएनच्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. आपण चर्चा काय करतोय त्या एका टोटलची, जो एक अशी धावसंख्या किंवा असा धावफलक तुम्हाला बॅटिंग करताना पहिल्यांदा उभा राहायचा आहे की जो आहे, म्हणजे या मैदानात जसा आपण उल्लेख करतो ना 60चा, याचा अर्थ काय माहिती का, या मैदानावरती 9-10च्या सरासरी धावांचा पाठलाग होतोय, किंवा 11चे होऊ शकतो, पण 12च्या वरचा पाठलाग नाही झालाय आतापर्यंत. तो 75चाही नाही झालाय, तो 77चा नाही झालाय, 67चा नाही झालाय, 68 देखील नाही झाला, किंबहुना 62 धावा देखील डिफेंड या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये झालेत. म्हणून आलेला प्रत्येक एक नवीन दिवस नवीन चॅलेंज आहे तुमच्या समोर. आणि त्या नवीन चॅलेंजला जर सामोरे द्यायचं असेल तर तुम्हाला कॉन्फिडेंटली आणि कन्व्हिन्सिंगली खेळ हा करावाच लागतो. कारण की हे खेळ आहे, म्हणून खेळाल तर वाचाल. हे क्रिकेटचं तंत्र, आणि या क्रिकेटच्या तंत्रामध्ये तुम्हाला नेहमीच तुमची कामगिरी आणि सातत्य हे ठेवावंच लागतं. 19 अंकांवर 3 गडी बाद. आता लक्ष इथून असेल 13 धावेंचं, आणि येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 18-13चं समीकरण आहे. मागच्या चेंडूवरती धावा झालाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय जयदास. उचली मिळाली, वेगवान वेगवान विनीत प्रयत्न करतोय, हे चांगलंय. बघा ज्या वेळेला कदाचित धावांचं पाठबळ इतकं जास्त नाही आहेत, इतक्या धावा नाही आहेत, पण विनीत सांगतोय की माझ्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, आणि मी पुरेपूर माझा 100% या मैदानावरती देण्याचा प्रयत्न करतोय. पहिलाच चेंडू निर्धाव. चांगली लाईन होती. गुडलेन स्पॉटवरनं अचानकपणे बाउन्स अगदी पाहायला मिळाला. हे साहजिक आहे, कारण की विनीतकडे हाईट फॅक्टर आहे, आणि त्यावरच अगदी भर देण्याचा प्रयत्न. आता जबरदस्त डिलिव्हरी, वेग भन्नाट होता, बाउन्स सुद्धा योग्य पद्धतीने, आणि बॅट फिरते ना फिरते तिथून चेंडू सरळ अगदी निघून गेलाय यष्टीरक्षक यांच्या हातकड्यामध्ये. गुड डिलिव्हरी बाय विनीत. सुंदर सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक होतं. गुडलेनवरनं उचली घेतोय, याला स्कूप करायचं होतं प्रदीपला, आणि या मागच्या 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू. आता दोन्ही फलंदाज आलेत, प्रदीप आले, जयदीश आले, तरी एकमेकांना सांगतात बाबा आपल्याला मॅच जवळ आहे, योग्य पद्धतीने खेळायचं आहे. पण विनीत जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक. हा फुल टॉस, हा फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतो ते क्षेत्ररक्षक पुढे वा वा वा, काय कॅच टिपलाय या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. टाळ्यांचा गजर काय झालाय चारही बाजूना. सर्वात सुंदर झेल, आउटस्टँडिंग अफलातून कॅच टिपलाय. क्रिकेट मधील अगदी सर्वात वेगवान पळणारा हा चित्ता, काय जबरदस्त झेल, अप्रतिम. अगदी ज्या पद्धतीने धावत पळत गेले ते उलट्या दिशेने, आणि उलट्या दिशेने धावत पळत असताना हा झेल अप्रतिम पद्धतीने अगदी टिपलाय. साऊथ आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये आपण पाहिले असेल सर्वाधिक पळणारे वेगवान चित्ते आढळले, आणि क्रिकेटमध्ये आज वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हा पळणारे चित्ता, बडो झेल. एकदा झेल आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूकरिता. अप्रतिम विकेटचं पतन. रिप्ले बघा ना, एक बार देखो, बार देखो, 1000 बार देखो. स्कूप केलं होतं चेंडूला, प्रदीपचा फटका स्कूप केला होता, पण काय माहिती तुम्ही जसा उल्लेख केला त्याच्या बाजूला ना इतक्या वेगाने तो झाला ना, तुम्ही चित्याचा उल्लेख केला, बाबा हुसेन बोल्ट पण आला असता तोही हरला असता. इतक्या वेगानं ते चेंडूवरती पोहोचला नाही. बघा हातांची ओझळ, परफेक्ट. बघूया त्या एका विकेटनं रोमांच निर्माण झालाय का, त्या एका अटेम्प्टनं केलेला सुंदर प्रयत्न, आउटस्टँडिंग कॅच, अफलातून कॅचनं मॅच मध्ये पुन्हा एकदा जाणता राजा कार्डी संघ कमबॅक करतोय का ते बघूया. विनीत प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. अपील झाला पंचाचा बोर्डवर. हो मॅचला मजा आलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट.
क्या बात आहे यार. रोमांच मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जारी आहे. म्हणून क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाही तुकाराम सर. जोपर्यंत शेवटचा चेंडू, जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना, तोपर्यंत आपण तर्क बितर्क मांडू शकत नाही. आता बघा काय झाले सिच्युएशन, जिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं, बॉडी लँग्वेज परिपूर्ण इन पॉझिटिव्ह झाले आणि विनीत्याची गोलंदाजी आता धारदार होत असताना विकेट मिळाली. 5 गडी बाद 29 धावा. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, भविष्यवाणी वेळताना थोडंसं कठीण असं प्रेडिक्शन व्यक्त करणं कधीही सोपं आहे, पण योग्य होईल ना होईल. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट ऐसा खेळ आहे जहा हर प्रेडिक्शन फेल आहे. प्रत्येक प्रेडिक्शन फेल असतं. आणि आता काय झालंय, मागे चांगला झेल टिपलाय त्याचं नाव मेहुल. आता लागले थोडीशी विजयाची चाऊल. विनीत टाकतोय जपून पाऊल. या मॅचला घेते कलाटणी. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकच्या टप्प्यावरती विनीत. 19 या अंकांवर 5 गडी बाद विकेट हॅट्रिकची संधी आहे. नवान बॅटर मैदानाच्या दिशेने जिनीत. हो काय गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिल्या अप्रतिम. जेवढा अनुभव आहे तो आज विनीताने आपल्या गोलंदाजीवर परिपूर्ण दाखवलाय. एफर्ट बघा काय जबरदस्त आहेत. प्रयत्न जबरदस्त आहे. म्हणून म्हणाला की विनीत काय करणार आहे, की बाकी काय घडलंय, मागे काय पुढे झाले, चुका झाल्यात, मिस्टेक झाले ते माहिती नाही, पण मी इथे आलोय माझं 100% योगदान आणि दिलेलं आहे. या षटकाचा खेळ पाहिला तर याच्यामध्ये रन नाहीयेत. किंबहुना हे षटक चाललंय त्या एका उच्चांकाच्या दिशेनं. उच्चांकाच्या दिशेनं आले, पण जास्त उंच आहे. पंच सांगतात व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अजून बघूया. पंच पुन्हा एकदा सांगतात की बाबा बॉलरने तो रिव्ह्यू घेतलाय, डीआरएस घेतलाय. पहिला ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आलाय, तो आहे व्हाईट. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स लीगल, इट्स अ फेअर डिलिव्हरी और अ व्हाईट बॉल. पंच पाहतात. तोपर्यंत आदेश आहेत. काय षटक हाताळले, म्हणजे कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस जसं तुम्ही ओळखला हर दिन अलग होत आहे. पण आजचा दिवस जसं सुरुवात झाली ना, बाकीच्या कदाचित संघानं आता मोर्चेबंदी सुरू केले की आजचा दिवस काय तो. सो इट्स अ व्हाईट बॉल. जो पंचांनी डिसिजन दिलाय तो फेअर आहे. सो तो व्हाईटच राहील. सो जो गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे तो सुद्धा या ठिकाणी झालाय समाप्त. काय विश्लेषण होतं, काय जबरदस्त पद्धतीने की भाविकने जी कामगिरी केली तीच कामगिरी कुठल्या तरी गोलंदाजाला करावी लागणार आहे. आणि विनीत त्याने आतापर्यंत निराश केलं नाहीये. या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी राहिलाय. अकुड्याप्याची लेंथ होती, ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलून फील्ड करेल, परंतु दुसऱ्या धावेकरिता धावत पळत. आता कॉन्सन्ट्रेट पहा काय जबरदस्त पद्धतीने आहे. याला म्हणतात योग्य त्या दिशेने हा सामना फिरवणं. काय सामन्यामध्ये अजून सुद्धा रंगत असेल. पाहणे योग्य. घेऊया एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. कुठेही जाऊ नका. रंगत आणि रोमांच परिपूर्ण आहे. थँक्यू. बिलकुल. आता एखाद्या हार्डवेअरच्या दुकानावरती जसं लिहिलेलं असतं, बाबा आपके दिमाग के बत्ती जलेगी मालूम नहीं, हमारी ट्यूबलाइट जरूर जलेगी. तसं आहे. बरोबर वेळेवरती विनीतनं ती ट्यूबलाइट जळली. दिमाग के बत्ती को जलाया है. 9 सेकंडला थ्रो झालाय. आणि इथे काय कलाटी या सामन्यामध्ये आले आणि परतावं लागलंय ते फलंदाजाला. विनीतचं मागचं षटक हे थोडंसं कलाटी देणार आहे, मॅचला थोडंसं टर्न करणार आहे. बघूया केलेलं ते कमबॅक, वेलकम बॅक, फाईट बॅक तर त्याने केलंय, पण आता समीकरण बघणं गरजेचं आहे. विनीतचा स्पेल बघा, 2 षटकं, 12 धावा, 3 विकेट त्याने घेतल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. या षटकामध्ये 1 व्हाईट बॉल, 1 रन, फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणि काने आता आले 12 चेंडू आणि धावा करायचे ते 11. म्हणून मुश्किलों से भाग जाना आसान होता है, लेकिन हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढने वालों के कदमों में जहान होता है. आता इथून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि लक्ष सुद्धा इथून असेल 11 धाब्यांचं. म्हणजे सामना परिपूर्ण बनलाय. पहा, जिथे 22 चेंडू होते, 12 ते 13 धाब्यांची आवश्यकता होती आणि आता परिपूर्ण या मॅच मध्ये विनीतने अगदी आणले संघाला, परंतु अजून सुद्धा 11 धाब्यांचं लक्ष आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 11 धावा नाही. बिलकुल आपले सही का मुश्किल से भागना नाहीये. अडचणीपासून लांब पडणं याचा अर्थ मोठ्या अडचणी सापडण्यासारखा आहे. लांब नाही पडायचं, अडचणीतनं मार्ग काढायचा. कारण अडचण येणार, समस्या येणार. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, ज्या दिवशी तुम्हाला अडचण आली, समस्या आली नाही ना, समजा तुम्ही चुकीच्या दिशेला चाललात. एकदा अडचण येणार, समस्या येणार. अडचणी तुमच्यातल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी येतात. टेस्ट आहे मैदानावरती. 12 बॉल 11 रन. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगतात इतका बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पहिला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. जितकं प्रेशर विनीतनं क्रिएट केले, निर्माण केले, या पहिल्या चेंडूवरती थोडं रिलीज झाले. आणि आता चॅलेंज सुद्धा करू शकत नाही, कारण की रिव्ह्यू सुद्धा गमावलाय.
राऊंड द विकेटनी गोलंदाजी आपण पाहत आहे आणि थोडासा अगदी आपण पाहत आहे बाहेरच्या दिशेने जात असताना चेंडू वाईटचा इशारा आलाय. 22 या अंकांवर 6 गडी बाद. बॅटची एज अँड टेकन. अजून सुद्धा मॅच मध्ये खूप काही शिल्लक आहे हे गोलंदाजाने सांगलंय. जाणता राजा खार्डी या संघाने सांगितलंय कारण की या मॅच मध्ये खूप काही शिल्लक आहे. 10 धाब्यांची आवश्यकता अजून सुद्धा असेल. थँक्यू. स्वप्नामध्ये विजेपीची ट्रॉफी प्रत्येकाची येणार आहे कारण ते स्वप्न घेऊन प्रत्येक जण आलाय. हा विकेट बघा दिलीपचा चेंडू होता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा ऑफ स्टंपच्या बाहेर तेवढा टोला लागला टो ऑफ द बॅट. हे श्रेक्षकांना टिपला जाईल. हे सेलिब्रेशन आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. आता काय झालंय 11 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता आहे पण गडी किती बाद झाल्यात 7 गडी बाद झाल्यात. याचा अर्थ 9व्या क्रमांकाचा फलंदाज आता आतमध्ये आलाय. हे सहसोपं नसतं. टेनिस क्रिकेटमध्ये जिथे तुम्ही 3 षटकांचे 4 षटकांचे सामने खेळता ना ज्यावेळेला तुम्हाला बॅटिंग ऑर्डर इतकी खाली येत नाही सवय नसते बॅटिंगला येण्याची पण आता आले ना मग तुम्ही ती साधा कारण दुसऱ्या बाजूला गोलंदाज रेडी आहे. विनीतनं केलेलं कमबॅक त्याने ठेवलेला तो प्लॅटफॉर्म सेट केलाय आणि त्याला परफॉर्म करायचा आहे तो दिलीपला. खूप सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहत आहे. जबरदस्त पद्धतीची आपण पाहू शकाल यावेळेस हे बॅटल रंगत असताना याला म्हणतात कधीही हार न मानण्याची ही प्रवृत्ती आपल्या संघामध्ये आहे आणि आतापर्यंत तेच पाहायला मिळाले. समय का केले तुकाराम सर. जिसका आ गया वो छा गया. नाही कोणाचा बघा कोणाचा काळ असतो कोणाचा वेळ असते. त्या डीबीएनं आमच्यासाठी आणि आदेश पाटील यांच्यासाठी देखील लिहिले आहे की शब्दांची धार आवाजातला जोश मैदानावरचा थरार गाणारी ही हिट जोडी आणि समोरच्या नवा ट्रेंड सेट करण्याची बघा ज्यावेळेला वेवळी जुळते एकमेकाचे विचार जुळतात ना मग मजा येतात. आदेश पाटील आमच्या जोडीने आहेत त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं ते गरजेचं आहे आणि तेच काम कदाचित आदेश पाटील आम्ही तिथे मैदानावरती करतोय. वेळेचं गणित तुम्ही सांगितले पण आता वेळ चाललाय जो कोणाचा होता तो चांगला निघून चाललाय आणि कोणाचा आहे तो खराब येणार आहे कारण मॅच थोडासा थांबलाय आणि अगदी मॅच थांबलाय. आता इथून वेळेच्या बाबतीमध्ये काहीतरी ही चमक करून दाखवावी लागेल कारण की जे मोमेंटम आतापर्यंत चाललंय ना ते कोणाच्या दिशेने चाललंय अजून सुद्धा आपण सांगू नये कारण की सामना दोलांमय अवस्थेमध्ये आहे. कधी पारडं जाणता राजा खार्डीच्या दिशेने तर कधी पारडं गोवा ग्रुप फणसपाड्याच्या दिशेने. म्हणून ही क्रिकेटची रंगत आहे आणि खरी गंमत आणि खरी जम्मत या मॅच मध्ये अतिशय सुरेख पद्धतीने पाहायला मिळत आहे. 7 गडी बाद झालेत. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की तराजूचं पारडं या बाजूला त्या बाजूला जात आहे थोडंसं जे बऱ्याच वेळेला काय असतं माहिती का तो काटा मारणारा पण माणूस असतो ज्यावेळेला वजन करतो ना एका बाजूला जातं पण आता तसं नाही काय. हा बॅलन्स मॅच आहे मध्ये काहीशी चर्चा केली जाते काहीशा टेकले जात. हा सर्व प्रेक्षक वर्ग आहे. कालच्या दिवसापासून बघितलं तर आपल्या पूर्ण म्हणजे अपॉट्स फॉर्म कनेर ते फणसपाडापर्यंत आता वैतरणापर्यंत परिसर आणि या 10 गावांना एकत्र आणण्याचं काम या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगने केले आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. आणि नक्कीच ते फ्लेक्स सुद्धा आपण पाहू शकाल मैदानाच्या चारही बाजूने अगदी ते फ्लेक्स आहेत. ज्या ज्या गावांचा समावेश फणसपाडा असेल कसराळी असेल खार्डी कोशिंबे तळ्याचा पाडा असेल डोलीव असेल तलावपाडा जांभूलपाडा सामनपाडा पाटीलपाडा दैसर कनेर मोदलपाडा म्हणजे त्या 10 गावांचा जो सहभाग आहे ना जो वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 150+ खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि त्याच पद्धतीने अगदी आपण पाहताय हा प्रेक्षक राजा जो आपला लाडका आहे नेहमीच तो लाडका राहणार आहे कारण की त्यांच्या वेळा मैदान अधूर आहे आणि ते क्रिकेटचे दर्दी या ठिकाणी मोठ्या गर्दीने उपस्थित राहिलेत आणि येणारं सत्र जसं पुढे जाईल ना तुकाराम सर आपले वैयक्तिक कामकाज कारण की काही जण आता कामावरून निघाले असतील काही जण मॅच ऑनलाईन बघतायत काही जण मैदानावर आलेत परंतु जसं सत्र पुढे जाईल अजून प्रेक्षकांची जी गर्दी आहे आणि प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती मैदानाच्या दिशेने नक्कीच येताना पाहायला मिळेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला या 10 गावांचा समावेश या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये झालाय आणि या गावांना एकत्र आणण्याचं काम बघ आता क्रिकेट नाहीये तर एकमेकांचे आचार विचार पुढे आणण्याचं काम या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये केलेले आहेत. त्यामुळे त्याही गोष्टीवरची चर्चा होणं स्वाभाविक आहे कारण वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशननं केलेला प्रयत्न या सर्व आयोजक समितीने केलेला एक प्रयत्न सर्वांना एकत्र आणण्याचा आणि तेच विजेपीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केलाय त्याही गोष्टीवरची चर्चा होईल. थोड्या काळासाठी हा मॅच थांबलाय मॅच थोड्या वेळानं सुरू होईल. चला मॅच काही कारणास्तव थांबलाय या आपण देऊया डीजे यशवंतला संधी घेऊया गीत आणि गीतेनंतर आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत. थँक्यू सो मच.
वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक वैतरण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक आणि मॅच देखील तितकंच कडक रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना सुरू असताना आपण बघतोय. हे सर्व जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे फ्लॅग्स आपण पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्तानं त्याने दिलेलं योगदान तेही तितकंच महत्त्वाचं आहे. काहीशे टेक्निकल त्यानंतर आपण जाऊया मॅचला होते सुरुवात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि आता तीच गोष्ट आहे कारण जसं आपण चर्चा करतोय आदेश पाटील आमच्या जोडीने आहेत. कालचा दिवस वेगळा होता. कालच्या दिवसामध्ये धावा येत होत्या आणि धावांचा पाठलाग होतोय की कसं वाटलंय. पण हा लो स्कोरिंग गेम आहे. लो स्कोरिंग गेम हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून मी म्हटलं होतं सुरुवातीला ये टोटल बडा नाही आहे लेकिन बॅटल बडा हो सकता है आणि बॅटल सदा मैदानावरती रंगले. असं वाटलं प्रेक्षकांना की हा सामना वन साइडेडली जाईल परंतु हार मानायला आता तयार नाहीये जाणता राजा खार्डी हा संघ आणि हेच क्रिकेटमध्ये साहजिकपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या असते तेव्हा तेव्हा मात्र थोडीशी डोकेदुखी मोठ्या प्रमाणात आहे. कारण की मोठ्या धावसंख्या आपण चेज होताना पाहिलेत. एका चेंडूवर 6 धावा कित्येक वेळा होताना आपण पाहिल्या असतील परंतु एका चेंडूवर 1 धाव ही मात्र नेहमीच न होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. हेच आहे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने रंग. नाही जसं तुम्ही चांगला उल्लेख केला सिंगल धावा करणं तारेवरची कसरत राहिलेली आहे नेहमीच क्रिकेटमध्ये. आत आला थोडासा खाली राहिलाय. हा खालीवर जाणारा मॅच आहे. हृदयाची धडकणं खालीवर करणारा मॅच आहे. आता यश आणि वैभव तुम्हाला काय विचार करायचा माहिती का मागे एक अशी संधी नाही मिळाल्यात. आता ही संधी तुम्हाला मिळाली आहेत. ती संधी तुम्हाला घ्यायची आहेत. यश वैभव ऐसा मौका फिर कहा मिलेगा ही संधी आहे तुम्हाला विजयाच्या दिशेनं. आता काय नाही आले 10 चेंडू आणि धावा करायचे 10 कदम. चला 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल. फुलटॉस बॉल मिस टाइम झाले राव. एका हातामध्ये ये तो मेरे बायात का खेळ आहे रमाकांत सांगतात. एका हातामध्ये टिपलाय झेल आणि मॅचला आले कलाटणी येणार गाणी ऐकू. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा राजा चषक बाजी 22 अंकांवर 8 गडी बाद यश डकवर बाद झालेत. काय जबरदस्त पद्धतीने हा सामना फिरलाय. म्हणून प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक धावेकरिता आता कसरत करायला हवी. नुसती कसरत नाहीये त्या कसरतीमध्ये आता परिपूर्ण घाम फुटलाय. तुकाराम सर नक्कीच आणि जसं तुम्ही उल्लेख केला हा कॅच बघा रमाकांत यांचा मिड ऑफला फिल्डर होते एका हातामध्ये आणि हे सेलिब्रेशन आहे हे जुबिलेशन आहे रमाकांत यांचं. एक म्हणून म्हटलं ना रमाकांत सांगता ये तो मेरे बायात का केले डाव्या हाताना. पण मॅच संपला नाहीये अजून 2 फलंदाज आहेत आणि जसं तुम्ही उल्लेख केला गेला होता हा क्रिकेटचा खेळच असा आहे. क्षणाक्षणाला बदलणारा उत्कंठा वाढवणारा रोमांच वाढवणारा हृदयाची धडकन वाढवणारा म्हणून प्रत्येकाच्या पसंतीत पडलाय आणि असा मॅच मैदानामध्ये सुरू आहे. महादेव महादेव असं म्हटलं जातंय. महादेव आले स्ट्राईक एंडला. महादेव आहे मैदानाच्या दिशेने. इथून पुन्हा एकदा फटकाबेमध्ये स्टामिंग स्ट्रोक तर आहे रमाकांत त्या दिशेने येतोय. सागर सापने अगदी आपण पाहत आहे डीप मध्ये आहे. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय. दुसरी धाव यशस्वीरित्याने कंप्लीट झालाय परंतु कॉन्सन्ट्रेट नाहीये. मॅच मध्ये राहायचं असेल तर प्रत्येक गोष्टीकडे तुमचं लक्ष हे खूप महत्वाचं आहे. आता थोडंसं लक्ष लॅब झालं अन्यथा 1 धाव येऊ शकली असती. पण तसं तुम्ही मागच्या चेंडूवरती उल्लेख केला होता बघा. समीकरण बघणं गरजेचं आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 मध्ये 8 करायचे आहेत. आता वाट पाहून झाले वाट लावायची वेळ आले पण 8चा आकडा असा आहे ना तो शनिदेवाचा आकडा सांगतात. जेव्हा 2 वेळा गोल फिरतो एकदा क्रॉस होतो. मॅच पण असा फिरलाय आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला एक धावेसाठी संघर्ष आहेत. नुसता संघर्ष नाहीये त्या धावेसाठी धावा आहे. धावा आहे पळा आहे सर्व काही चालले या मॅच मध्ये. महादेव आणि वैभव ही जोडी मैदानावरती आणि शेवटचा अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिलीप गोलंदाजीसाठी आहेत 8 बॉल 8 रन. चांगली गोलंदाजी केली दिलीपने सुद्धा. जी मेहनत आणि कसरत केली होती विनीत याने
मागील षटकामध्ये ते मोमेंटम शिफ्ट होऊन दिलं नाहीये आणि या षटकामध्ये सुद्धा 2 महत्वाचे विकेट त्याने टिपलेत. एक अतिरिक्त धाव जरी आली तरी सुद्धा आतापर्यंत कंट्रोल ठेवला या सामन्यामध्ये. म्हणजे प्रत्येक धावे गणिक आता हा प्रयत्न सुरू झालाय आणि दोन्ही एंडने आता पहा बॉडी लँग्वेज पहा दोन्ही संघांची. एकीकडे थोडीशी डाऊन झाले, एकीकडे मात्र हाय लेवलला जाताना पाहायला भेटलं. चला हाय लेवलला कोणाची झाले हाय फाय वाला मॅच आहे, हाय फाय वाला मॅच आहे. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडू जाता डीपवर दिशेत रक्षक आहे, फिल्डिंग करेल, थ्रो आलाय पण लांब आलाय. ए धावा आहे, पळापळ ऐसा होताय कभी असं होते ज्या वेळेला आपण विचार जास्त करतोय, विचाराचा गोंधळ होतोय. सर्व काही चाललंय या मॅच मध्ये. थ्रो कलेक्ट नाही झालाय, 2 धावा आल्यात. आता कहाणी आले 7-6ची, ऍक्च्युली 7 राहावाली कहाणी आहे. 7-6 आहे पण 7 राहावाली कहाणी आहे. आता जहा चहा वहा राहा, आता तीच राहा म्हणजे तुम्हाला रस्ता इथून शोधावा लागेल. पहा फेकी थोडीशी स्पेअर झाली, रमाकांत होते त्या दिशेने बॅकअप करीता, परंतु थोडंसं दिलीपला सुद्धा त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट ठेवणं गरजेची गोष्ट होती. खूप चांगला स्ट्रोक आहे महादेवच्या बॅटमधून, अगदी आपण पाहताय सागर त्या दिशेने. थोडंसं हलकंसं फंबल झालं, चेंडूची उचलून फेकी होते, फेकी थोडीशी स्पेअर झाले आणि पुन्हा एकदा या 2 धावा अतिशय सुरेख पद्धतीने. आता प्रत्येक धावेकरिता तुकाराम सर इथे नवल एक गोष्टीचं वाटतंय की कधी कधी प्रेक्षक राजा असतो ना, तो चौकार आणि षटकाराकरिता टाळ्या वाजवतो, शिट्ट्या वाजवतो. आता प्रत्येक सिंगल धावेकरिता, प्रत्येक विकेट करिता आणि प्रत्येक दुहेरी धावेकरिता टाळ्यांचा कडकडाट आहे. नाही त्याला कारण आहे कारण 1 मिनिटासाठी कारण थांबेल करणं. त्याला कारण असं आहे की ज्यावेळेला रन बॉल मॅच असतो ना, एक धाव एक रन महत्वाची असते म्हणून आहे. आणि जसा लूज स्पीडिंग झाला, खराब क्षेत्ररक्षण झाला, त्यावेळेला टाळ्यांचा गजर झालाय. समीकरण बघूया, 6-4चा मॅच आहे, जमाना 60-40 वाला आहे. आता रेशो तोच आहे, 60-40 आहे, पण मॅच रंगात. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मधला पहिला मॅच, 6 चेंडू 4 धावा. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. काय परफेक्ट गाणं यशवंत डीजे यांच्या माध्यमातून लागले. हा देखे जरा किसमें कितना है दम, नुसता दम नाहीये, दमखम. पण पुढचे वाक्य महत्वाचे आहेत ना, जम के रखना कदम या डगमगाएंगे तो मैच नहीं बनेगा. 6 बॉल 4 रन. 6 चेंडू आहेत, 4 धावेंची गरज, परिपूर्ण संघर्ष आहे दोन्ही संघादरम्यान. पण आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटच्या माध्यमातून, संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. 6 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. बिल्कुल, लेकिन जीत ऐसे आसानी से नहीं मिलेगी. जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा धरती पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आसान नहीं है, आसान लेकिन मुश्किल भी नहीं है. ही कहाणी तशी आहे, कशी आहे. एक मराठी सिरियल चालले बघा, थोडं तुझं थोडं माझं. हा मॅच पण तसा आहे, थोडा त्या साईडला थोडा या साईडला, थोडं तुझं थोडं माझं. आणि आता हा फटका, आपण का फटका, 440 होलचा झटका, विजयी षटकार. गणपत बजाना काय को बंद किया. बिलकुल जीतेगा वही जिसमें है दम. दमखम दाखवलाय वैभवनं. हा पहिला चेंडू होता ज्यावेळेला टॉस्टॉप डिलिव्हर होता आणि ताकद झोकली. आणि महत्वाचं काय होतं माहिती का, लॉंग ऑफला फिल्डर नव्हता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता प्रॉपर. हे सर्व होते ज्या वेळेला थोडा मनाचा गोंधळ, विचारांचा गोंधळ चालतो ना, त्यावेळेला अशा मिस्टेक होतात. कदाचित तो जो क्षण निसटला ना, तो धावबाची संधी इथे 2, तिथून मॅच निसटलाय. चला बोथ टीम्स शेकहँड आपण करून घ्या, हस्तांदोलन आपण करून घ्यायचं आहे. चला विनीत ॲडोल कंपनी, चला सर्वांनाच विनंती करतोय, आयोजकांकडनं ही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, जर आपण शेकहँड केला नाही तर नेक्स्ट मॅचला ते सर्व काही गोष्टी तपासल्या जातील. सो विनीत, आपण एक चांगले खेळाडू आहात. चला आपण शेकहँड करण्याकरिता मैदानाच्या दिशेने यायचं आहे. थँक्यू सो मच.